नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. माझ्या आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणीचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज आपल्या गाडीची आपण पूजा करणार आहोत. तर मी केलं आहे असं ताट. आणि काय झालं तर गाडी आज चालली आपली कामावर. तर गाडीची टाकी फुटलेली आणि मग नवीन टाकी बसवली आपल्या गाडीला आणि कलर दिला. एकदम सगळं ओके काम केलं. आणि आता आज आपली गाडी चालली कामावर चालली. तर म्हणलं लक्ष्मीची आपल्या पूजा करून घ्यावी. तर आता मी चालली पूजा करायला. तर दाखवते तुम्हाला. आणि आपल्या झाडाला छानसं आलं आहे गुलाबाचं फूल. तर आपल्या लक्ष्मीला गुलाबाचं फूल वाहूया मस्त. तर चला करूया पूजा. तर असं स्वस्तिक काढलं, गुलाबाचं फूल वाहिलं आणि गाडीची पूजा करून घेतली. तर बघू शकता आपली गाडी. ज्योतिर्लिंग प्रसन्न आणि श्री स्वामी समर्थ, भाग्यलक्ष्मी अशी आपली नावं टाकून घेतली ती आणि कलर करून घेतला. एकदम मस्त दिसती. आणि अशी टाकी पण बसवून घेतली. दिसतंय का नाही श्री स्वामी समर्थ. तर अशी छान अशी पूजा केली आणि तर चालली आपली गाडी कामावर. तर आपली गाय विली बरं का रात्री 12 वाजता. आणि ही पिल्लू झालंय कसं छान आहे, पेलंय आणि निवांत असं बसलंय. किती छान दिसतंय बघा. पण किती शांत बसलंय. ही शांत बसलंय म्हणून गाय पण शांत बसल्या, तर गाय पण येड्यावणी करायची. किती छान आहे बघा कलर पण. आणि असं झालंय पिल्लू. खाऊन पाणी पिऊन निवांत बसले त्या गाई. उभा राहिले त्या, बसल्या काय नाही त्या, पण निवांत झाले त्या. आता खाल्लंय म्हणल्यावर पाणी पेल्या आणि रवंथ चालू झालाय त्यांचा. आज टिबकवर पाणी नसल्यामुळं, मोकळं पाणी असल्यामुळं पाईपाला पाणी जास्त चालत नाही. पण तुम्ही म्हणताल ही काय आहे, तर ही आहे तुरटीचा खडा. आणि डॉक्टर विजिट करतात बरं का आपल्या गोट्यावर. 1 महिना किंवा 1.5 महिन्याला येऊन जाते. तर त्यांनी सांगितलं असं 1-2 मिनटं तुरटीचा खडा धरायचा आणि आपण फिल्टर करून पाणी कसं पितो तसं पाणी फिल्टर होतंय म्हणून सांगितले. आणि जंतू वगैरे पाण्यात होत नाही. तर 1-5 मिनटं धरायचं आणि पाणी पण स्वच्छ होतं. जी काय घाण असेल ती सगळी टाकीतली खाली जाऊन बसती आणि गायींना आपले स्वच्छ होतंय पाणी म्हणून सांगितले. इकडं येऊन कशा 2 गाय बसले त्या मारते त्या एकामेकीला. एक गाय फक्त मारते दुसऱ्या गायला, मग ती भेटते त्या अशा. आणि थोड्या लांब बसते त्या. कशा शांत बसले त्या गाय आपल्या मस्त. तर तुम्हाला सांगते, नेटचं कापड पण माझं आता फाटलंय. तर मी नवीन कापड बसवून घेणार आहे. आणि दिसायला पण खराब दिसतंय. आणि ही शेड गायींना, ही शेड जी केलंय ना, ही शेड मी सगळं गायच्या खताच्या पैशावर आणि कमी पडलं तर शिळी बोकड असं विकून शेड केलंय. कटर पण मी खताच्या पैशावरच कटर घेतलाय. आणि सगळं असं थोडं खत विकला की काहीतरी वस्तू खरेदी करायची, असं करून घेतलं. पहिल्यांदा एक गाय घेतली. पहिल्यांदा गाय घेतली त्यावेळेस 50,000 रुपये डेअरीवरनं उचल घेतली. आणि ती गाय फिटली. ती गाय फिटल्यानंतर मग दुसरी गाय घेतली. असं करत एक गाय घेतली. अजिबात असं कर्ज कुठलं प्रकरण केलं नाही आणि पैसे कुठलंही काढून गाय घेतली नाही. तर हळूहळू सुरुवात केली. कुणी पण हळूहळू सुरुवात करायची. असं एकदम जर आपण कर्ज वगैरे काढून जर गाय घेईल तर आपलं तोटे जाण्याची शक्यता असते. तर माझी इच्छा आहे 10 गायी करायच्या.
आणि मी स्वतः सगळं करते बरं का. वैरण आणणं, पेंड आणणं, पेंडीचं पोतंसुद्धा मी स्वतः आणते आणि गाडीवर वैरण पण आणते मी स्वतः सगळं एकटी बघते, धारा काढते, स्वच्छता करते, घरातलं बाहेरचं सगळी कामं मी स्वतः करते. कारण का आमच्या घरच्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना, माझ्या मुलाला किंवा मिस्टरांना गाईचा धंदा आवडत नाही, पण मला खूप आवड आहे. कारण का आम्हाला गायीनंच जगवलं आहे म्हणायचं. कारण का माझे वडील नव्हते आणि माझ्या आईनं एक गाय घेतली होती आणि आमची आई कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेली नाही. त्या गायीवरच आम्ही लहानाचं मोठं झालो आणि दूध घालूनच आम्ही त्याच्या पगारीवरच आमचं पोट भागायचं. त्यामुळं मला ती सवय लागलेली आहे गायींची. मला काय गायींना सोडून करमत नाही. तर मी तुम्हाला माझ्या वैरणीचा गाडा पण दाखवते. मी हातानं ती गाडा ओढते. मी कधी पण त्या वैरण गाड्यात आणली. आता जवळ वैरण नाही, लांब असल्यामुळं मला गाडीवर वैरण आणावं लागते. गाड्यात लांब असल्या मी नाही जात. तर हे आहे माझा गाडा वैरण आणायचा. हातानं ओढते ह्या गाड्याला मी आणि वैरण आणते. घरच्या रानातली किंवा थोडीशी जवळ असली तर हातानं ओढून आणते आणि लांब असली तर मग गाडीवर आणते. मग ह्या गाडीवर 2 वेळा जावं लागतं. एका टायमिंगची वैरण भागती. मग एकदा गाड्यात कशी एकदाच येते तशी ह्या गाडीवर एवढी येत नाही, पण लांब असल्यावर हिला चालत नाही, आणावीच लागते. म्हणून मी ह्या गाडीवर पण वैरण घेऊन येते. सकाळ सकाळ आज वैरण आणली, दाखवते तुम्हाला. वैरण आणली मी सकाळी सकाळी आज आणि स्कार्प घ्यायचा, तोंड बांध आणि गाडीवर वैरणीला जायचं. तोंड बांधून आणते मी, काय असं मला नाही तसं गाडी चालवायला बरं वाटत. तर मी तोंड बांधून गाडीवर वैरण घेऊन येते. पिंडीचं पोतं पण आणते, दूध पण घालायला जाते. माझं 6 गायींचं मी सगळं स्वतः करते. मला मदत करायला कुणीही नसतं बरं का. एवढं तेवढं होत असेल काहीतरी चूक आपल्याकडं, प्रत्येकाकडं होती. वैरण पण सकाळी 5:30ला माझी सुरुवात होती गायींना वैरण कट करायची. शेण तर काय काढायचंच नसतं, कारण का तिकडं असते त्या गाई. आता आपण सोडले ते तिकडं मोकळ्या, इथं फक्त बांधून इथं असते त्या. माझं थोडंसं राहिलं आहे शेण उचलायचं, म्हणजे इथं कसं थोडंसंच पडतं. मी झाडून ती घेतलं आहे आणि थोडं राहिले झाडायचं, तर झाडून घेते आता. आणि चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांग जावा. आणि आणखीन एका दादांची मला कमेंट आली त्याच व्हिडिओला आणि एकदम छान असा व्ह्यूज आलेत बरं का. नवीनच चॅनल आहे माझा, तरी पण लय भारी वाटतं. मी सारखं व्ह्यूज किती आले, कुणी कमेंट केली असं चेक करत असते. तर अजून एका दादांची मला कमेंट आली की तुमचा फॉर्म कुठं आहे. तर एकदम दादा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगते की एकदम साधा सिंपल असं माझं फॉर्म आहे. आणि असं काही नाही की सगळं व्यवस्थित आणि स्ट्रिक्टमध्ये, एकदम साध्या पद्धतीचं आहे. जास्त काही मी खर्च केलेला नाही, एकदम थोड्याशा पैशात आणि जुगाड करून. अजिबात कशालाही पैसे घालवले नाहीत आणि खर्च केला नाही. कारण का कर्ज काढलं तर आपलं ती कर्ज फिटत नसतं, महत्त्वाची गोष्ट. आणि एखादी गाय काही होऊ शकतं, तर त्यावेळेस आपण मग त्यातून बाहेर पडणं कठीण असतं. आणि मग लोक म्हणतात दूध धंदा परवडत नाही किंवा दूध व्यवसायच परवडत नाही. तर परवडत कसं नाही, आपण कर्ज काढतो, त्याच्या डोक्यावर कर्ज करून ठेवतो, म्हणून ते आपल्याला दूध व्यवसाय परवडत नाही. तर आज आपल्या गोट्यावर नाही, आज मीटिंग घेतली डॉक्टरांनी आणि डॉक्टर ह्यांच्या चेअरमनच्या घरी मीटिंग घेतली आणि आपल्याला सगळ्यांना बोलवले. तर कशी माहिती देतात डॉक्टर ती तुम्हाला बघू, थोडासा व्हिडिओ काढते, दाखवण्याचा प्रयत्न करते. खूप छान मला तर माहिती भेटते बरं का. डॉक्टर आले ना काही सुधारणा करायला सांगते, ती आपल्या फायद्यासाठी असतं, त्यांच्या फायद्यासाठी काहीही नाही. आणि 1.5 महिन्याला आपल्या गोट्यावर व्हिजिट करतात, पाणी चेक करतात, मशीन चेक करतात, दुधाची स्वच्छता कशी आहे ती बघतात, कुठल्या गायीला कसं आहे, आजार आहे काय, सगळं चेक करतात. ती काय 1 रुपयाही आपल्याकडं घेत नाहीत, एकदम व्यवस्थित. तर चला, व्हिडिओ पण मोठा व्हायला लागला आणि माझी कामं पण राहून गेली ती. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या आबांच्या लाडक्या ताईला असा सपोर्ट करा आणि आपल्या आबांची लाडकी ताईचं चॅनल असंच पुढं घेऊन चला. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा मनापासून श्री स्वामी समर्थ.